परत एकदा जय भीम. मी CR सांगलीकर. पुण्यामध्ये कुठल्या कार्यक्रमाला जात नाही. आज चुकून आलं. कारण का असं इथं पुण्याला मी पोट भरण्यासाठी आलोय. इथं फक्त पोट भरतो, दुसरं काही करत नाही. आणि तुम्ही पोट भरून झाल्यानंतर, पोट भरल्यानंतर काहीतरी करायचा विचार तुमच्या मनात आत्ता आलाय, हे कौतुकास्पद आहे असं मी मानतो. आणि त्यातल्या त्यात नागलोक म्हणून नाव ठेवलंय. काय ठेवलंय मला माहित नाही. ठेवायची वेळ तुमच्यावर का आले ह्या गोष्टीने पहिला विचार करा. आपण म्हणतो आपण सगळे एक आहे, बुद्धिस्ट आहे. तुम्ही नागलोक, एक कोकणात येणार कोकणस्थ, एक मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र. आपल्याला जसं होत चाललंय, फक्त नाव ठेवलंय म्हणून तुम्ही इतकेच लोक आहे. सगळ्यांना सामावून येत असतात तरी तर बसायला जागा मिळाली नसेल तुम्हाला, असं मला वाटतं. चुकीचं पण असू शकते. मी म्हणणार नाही की मी बोलतो ते बरोबरच आहे असं मानू नका. बंद करा. मला जे वाटतं मी ते बोलतो. आता हे 2-3 गोष्टीवरती मी बोलणार आहे. आता इथे जमलेले जे रिटायर्ड माणसं आहेत की यांना काही मी CR सांगलीकरांनी काहीतरी सांगावे अशा पद्धतीने कोणी नाही करत. ज्यांना मी सांगण्यासाठी आला तर ते कोणी आलेलेच नाही. तुम्ही सगळ्यांनी बोललेले आहे. तुम्हाला जे खंत वाटते ते मलाही यायचं. पण लोक येत नाही म्हणायचं. तुम्ही स्वतः येताना तुमच्या घरातल्या मुलाला सुनेला का घेऊन आला नाही, स्वतःला प्रश्न विचार पहिला. कुठल्या कॉलेजला वगैरे जाण्याची पण कोचिस गरज नाही. आपण एकटे येतो. सुनेला मुलाला पण एक दिवसामध्ये घेऊन येऊ शकत नाही. म्हणजे आपलीच मुलं आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे तर आपण समाज कंट्रोल काय करणार आणि का अपेक्षा बाळगायचं. बेसिक म्हणतो मी. आयुष्यभर बायकोने तुमचं ऐकलं मला मान्य आहे, कारण बरोबरी मारीच्या चुली. कमीत कमी मुलाने तर ऐकावं. अरे बाबा एकदा एक तुम्ही वर्धापन साजरा करता, थोडे कष्टाने उभं करून रिटायर्ड माणसं तुम्ही यायनंतर हे बाळा आम्ही काय केलेलं आहे बघे, कशासाठी आम्ही वर्धन दिली, ही बँका वगैरे ओपन करून आपण कशासाठी केले, पाहण्यासाठी तरी या कमीत कमी. आम्ही नुसतं बोलतो ऐकू नका, बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तर आणायची जबाबदारी तुमची असेल. हे जे करताय तुम्ही ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तुमचे मुलाला सुनेला किंवा मुली असेल जावई असेल त्यांना पहिल्यांदा कार्यक्रम केलं जिथं होत असेल तिथं आणण्याची जबाबदारी किंवा आज्ञाचे प्रतिज्ञा वगैरे बौद्ध धर्मामध्ये नाही म्हणतात तरी देखील मी म्हणतो एक तत्व म्हणून तुम्ही पहिल्यांदा ठाम मांडा आणि तुम्ही आणायची सुरुवात करा. सर्व काय सुरू ठेवू. आज कमी लोक आहे पण बोलत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही रिटायर झालाय तर रिटायर झाल्यानंतर काय करायचं. फक्त आता काय झालंय, फॅशन झालंय. क्लास 1 अधिकाऱ्यांबद्दल मला काय चुकीचं बोलायचं नाही, पण मी प्रॅक्टिकल बोलतो. ऐकू येते मी प्रॅक्टिकल बोलतोय. तुम्ही रिटायर झाल्यानंतर कुठल्या तरी कार्यक्रमाला पैसे देतात पण स्वतः येत नाही. स्वतः इथं लांब नाही म्हणत मी. सोसायटी ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या सोसायटीचे चेअरमन किंवा सेक्रेटरी नाही आपल्याला वेळ. वर्गणी माहिती वर्गणी मोकळं होतो, करणार कोण. म्हणजे स्वतः जबाबदारी जर आपण घेणार नसेल तर इतरांकडे अपेक्षा का बघायचं आपण. फक्त एक फॅशन झाले लोकांना की आपण बाबासाहेबांची माणसं बुद्धिस्ट आहोत, असं आहोत तसं आहोत. ह्यातलं तुम्ही मिळवलंय काय. बाबासाहेबांच्या वारसा सांगणाऱ्यांनी ह्यातलं स्वतः कष्ट करून काय मिळवलं तुम्ही. बाबासाहेब ज्या जाती जन्माला आले जाती जन्मला म्हणून तुम्ही वारसा सांगता किंवा इतर लोक तुम्हाला जवळ गेले नाही म्हणून तुम्ही बुद्धिस्ट सांगता. ह्याच्या पलीकडे आपलं सगळं म्हणजे मी तुम्हाला बोलते मी त्यामध्ये मी पण आहे बरं का, असं सांगतो नका. आपलं कर्तृत्व काय म्हणजे काय आहे का. तर म्हणून मला असं सांगायचं की जे रिटायर झालेले आपण जोपर्यंत आहात तुम्ही जोपर्यंत ऑफिसर्स होता ते ऑफिसमध्ये
एकदा रिटायर्ड होऊन बाहेर पडल्याबरोबर तुम्ही पण एक सामान्य माणसाचं आहोत, सामान्य बरोबर सामान्यामध्ये आपल्या काय झालंय, अधिकारी असेल तर वर्दीवरती आणि जो कार्यकर्ता पळतो पळत सुटतो त्याला जवळ घ्या, त्याला समजून घ्या. इथं काय झालंय, अधिकारी रिटायर्ड ऑफिसर झाले पण इथे रिटायर्डच होत नाही. कुठे आले की आम्ही ऑफिसरच. आता कोचे साहेब जिल्हाधिकारी होते साहेब, आता काय, आज काय, ह्या गोष्टीची भान आपण ठेवलं पाहिजे. तर लोक जवळ येतील ना. कसं येणार नाही तर. त्यामुळे रिटायर झालेल्या माणसांबद्दल किंवा माणसांनी आम्ही पण रिटायरच्या उंबरट्यावरच आहे. फक्त एवढंच की आम्ही बिझनेस स्वीकारल्या कारणे आम्ही आयुष्यभर रिटायर होणार नाही. बिझनेस करत राहणार आपण अखेरच्या श्वासापर्यंत. तर आपण रिटायर झालेल्यांना एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही पैसे देण्यापेक्षा तुम्ही स्वतः फिजिकली हजर राहायला पाहिजे. फिजिकली तुम्हाला बाबासाहेबांमुळे आतापर्यंत जे काही डोक्याला मिळाले, डोक्यामध्ये फिजिकल मिळाले, पैशाचे नाही म्हणत मी. बाबासाहेबांचे पैसे मिळाले तुम्ही देतात, त्याबद्दल आपला वाद नाही. बाबासाहेबांमुळे तुम्हाला जे काय नॉलेज मिळालं असेल, काही मिळालं असेल, ते इतर लोकांना, इतर समाजातला म्हणून मी आपल्या समाजातला, आपल्याच बांधवांना देण्याची तुमची सवय असायला पाहिजे. तुम्ही द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मी आज सगळ्यांमध्ये बोलायला ओळखतो. मी बोले साहेबांना ओळखतो पहिल्यापासून. मी फार कष्टाचं काम या इथपर्यंत पोहोचलेलं आहे. पुण्यात आलो, कुठेतरी कपड्याच्या दुकानामध्ये काम करून शिक्षण घेतलेला मुलगा आहे. मला सगळ्यांचीच माहिती आहे. इव्हन साहेब 18 किलोमीटर गाडला राहत होते, मी 17 किलोमीटर गाडमध्ये 40 राहत होतो साहेब. काय म्हणतो की सगळं ठीक आहे ना, किती वेळ सांगणार आपण मी इथं होतो आणि माझं असं झालं तसं झालं. बाबासाहेबांपेक्षा वाईट दिवस, वाईट सवय आपल्याला आल्या का? मग काय आपण तुमचं सांगत बसतो बाबा हे मला, मी ह्या दुकानात आलो, हे दुकानात आलो. तुम्ही लोकांची आणखीन एक चूक आहे. मुलांना सारखं सांगता मी असं शिकलो, मला काय खायला मिळत नव्हतं, मला प्यायला मिळत होतं. अरे सारखं 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 तेच सांगून त्या मुलांना तुम्ही पिटून टाकलंय. त्यांना वाटतंय काय बापाचं आहे, नुसतं रडायला सांगत असतं. या कारणाने सोडून देतात. कुठलीही गोष्ट लिमिटेड आहे. थोडक्यात सांगायचं, सोडून द्यायचं. ठीक आहे ना. तुम्ही गरीबी शिकायला आम्हाला मान्य ना बाबा, पण आज मी गरीब नाही ना. मी तुमचा मुलगा आहे, मी गरीब आहे का? मग कशाला सोडतात? मला एवढ्यापैकी शिकलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या मुलांना व्यवस्थितपणे घडवण्यासाठी आपलंच तोंडे वाजवतो आपण, ते बंद करा. खरं आहे का नाही? त्यामुळं आपल्याला एवढं म्हणायचं की सगळ्यात जास्त तरुणांपेक्षा माझं लक्ष जे रिटायर्ड झालेल्यांना म्हणतो. मी नेहमी आमच्या गावाकडे लेक्चर देत असताना म्हणतो, बायको घरात बसू देत नाही म्हणून एक वेळात येतात, असं माझं ऑब्जेक्शन नेहमीच. कारण 10 तास माणूस बाहेर असं आला, हा 10 तास घरातच पडीक राहिला, बायकोला काय करू देत नाही. ते जा हे जा डिस्टर्ब करत असताना ते म्हणजे बाबा जा कुठेतरी, मग वेळात येतात. तुमच्या बाबतीत असं होणार नाही. कारण तुम्ही मराठवाडा विदर्भातले लोक, तुमच्याकडनं आम्हाला धर्म शिकायचा आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले माणसं, आम्ही बाबासाहेबांनाच मानत नव्हतो, तर धर्म तर फार लांबची गोष्ट आहे, ती स्वीकारतो आम्ही. पण आता तुम्हाला कोणाला शिकायला लागलोय तर काय तुमच्या आदर्श काय घ्यायचं मला सांगा. मी ह्या गोष्टी नागपूरमध्ये पण बोललो दीक्षाभूमी. तुमच्याकडनं आज आम्ही काय आदर्श घ्यायचं आहे का? बाबासाहेबांबरोबर तुम्ही 1956ला दीक्षा घेतलेली माणसं आहात तुम्ही, किंवा त्यांचे वंशज आम्ही नाही ना. आमच्या वाट्याला आलेलंच नाही. तरी आम्ही तुमच्याकडे बघून काहीतरी शिकायचे प्रयत्न करत होतो. तुम्ही कसं असायला पाहिजे तुम्ही विचार करा. मी 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 काढून टाका. त्या मीला काय अर्थच नाही. बरं काय होतो, प्रॅक्टिकल जगूया आपण, तर आपण काहीतरी साध्य करू शकतो. तरुणांना आणायचं म्हणजे आपण आपल्या मुलांना तरुणांना आणायची गरज नाही असं पाहिजे, तरुण यायला पाहिजे. ख्रिश्चनांची बघा प्रत्येक रविवार फुल रविवार देतात. ते का देतात ते? हा, पण त्यांच्याकडे आपण फरक आहे. त्यांना भीती घालतात, देव आहे अंकाय तंकाय. आपल्याकडे देव कॉन्सेप्ट नसल्या कारणाने भीतीच राहिलेली नाही. आपण कळत न कळत नास्तिक झालेलो आहोत. जे झाले ते झाले, ते नाही झाले ते नाही झाले. तर प्रत्येकाने आता आणखी रिटायर्ड झालेल्या लोकांना म्हणजे
कुठल्या गोष्टी असेल तसं असेल, एखादा शिक्षण संस्था उभा करायचा प्रयत्न केला का? तुम्ही शिक्षण म्हणजे सर्व्हिस मध्ये होता, तुम्हाला बिझनेस जमला नाही, ओके, मला समजू शकतो, पण एखादा शिक्षण संस्था उभा करायचा प्रयत्न केलाय का? बालवाडीत असू दे, हायस्कूल असू दे, काय केलंय का तुम्ही? मग काय आयुष्याला आल्यानंतर हे काय कष्ट करून तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर काय जॉब केलं, मिळवलं, काय केलं? आता तुम्हाला कुणीतरी विचारलं, बाळा बाबा तुझ्या आता म्हणजे आयुष्यातलं काय कर्तृत्व आहे? किंवा आपल्या मुलाने आपल्याला विचारलं, अरे बाबा तुझं कर्तृत्व काय आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याकडे. तुम्हाला म्हणलं की नाही तुला वाढवलं, तुला शिकवलं, अंगात, अरे मग तुझं माझ्या आजोबांनी पण तू शिकवलं, तुला वाढवलं, अरे नाही माणसाने तुझं सगळं असून मला शिकवलेलं आहे, काय त्यात का फरक आहे? म्हणून प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करा की बाबा अरे मला हा प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे का? जेवढं आपल्याला मी म्हणत नाही की जेवढं आपल्याकडे जमेल तेवढंच करा. आपण का बाबासाहेब होऊ शकत नाही. बाबासाहेबांचे ज्या बाबासाहेब ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याचा रस्ता होऊन शोधा लागला, आपण रस्ताही सापडलेला नाही आपल्याला. बाबासाहेबांना काढण्याचं फार काम आहे. तर असं होतं का नाही? म्हणून आता जे काय संस्था तुम्ही काढलेल्या आहेत त्या संस्थेला 4 वर्ष झाल्यानंतर 4 वर्षामध्ये आपण कुठून कुठं जायला पाहिजे होतं आणि कुठं आहे? साहेबांनी पण सांगितले 150 मेंबर आहे. 150 मेंबरमध्ये किती? 20 लोक येणार, 30 लोक येणार. फक्त येण्यालाही महत्व नाही, काम करायला. आणि कितीतरी लोक तुमचे मदतीसाठी कुणीतरी आम्हाला मदत करेल, कुणीतरी आम्हाला उचलून घेईल हे वाट पाहतात. त्यांनाही शोधणं म्हणजे गरज आहे, शोधणं फार जरुरी आहे. ते शोधता आलं. आणि मी कुठेही गेल्यानंतर हे प्रत्येकाला सांगत असतो, बिझनेस हे आपण करायला पाहिजे. ह्या पुढील काळामध्ये आपल्याला जॉब मिळणार नाही. IAS IPS होऊन किती होणार आहे? पण बोर्डावर मोजणे होणार आहोत. आणि जे IAS IPS होतात ते समाजाकडून तुटलेले असतात, रिटायर झालेलंच होतात. खरं मी प्रॅक्टिकल बोलतो. मी प्रॅक्टिकल एवढ्यासाठी बोलतो, इतक्या लोकांमध्ये मिक्स असतो मी. आणि तुम्हाला कोणाला माहिती नसेल, आताही तुम्हाला सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनंतर सगळ्यात जास्त धम्मदीक्षा म्हणजे महाराणांना बौद्ध एकाच वेळेला 55,000 लोकांना धम्मदीक्षा दिल्या आहे. एकाच वेळेला बाबासाहेबांना तुम्ही सांगा. एक छोटस गाव आहे माझं, 3,000 लोकसंख्या नाही आहे. त्या 3,000 लोकसंख्याच्या गावामध्ये माझी गाव आहे, आपली घर आहे फक्त 60. त्या 60 घर असणाऱ्या गावामध्ये विहाराचे निर्माण करून त्याचे लोकार्पण सोहळ्यासाठी 3 लाख लोकांनी एकत्र केलं होतं. मी किती? 3 लाख लोक. मी का आमदार आहे का खासदार आहे? कोण आहे मी? ना आमदार ना खासदार, काही नाही. जो काय धंदा करतो मी, बिझनेस करतो, कौतुक करतो. हे पण फार ॲडव्हर्टाईज करत नाही मी. करणं जरुरी आहे. आणि आज दरवर्षी 1,000 मुलांना मी दत्तक घेतलेला असतो. त्या मुलांना मी शिकवत असतो. काय करणार मी मिळवले? काय करायचं? मुलासाठी, मुलीसाठी, बायकोसाठी, कोणासाठी कोणीही तुमच्यासाठी येत नाही. कोरोनाच्या पिरियडमध्ये बघितलं आम्ही, बायको म्हणाली नवऱ्याला बघायला आले नाही, डेड बॉडी बघायला आली नाही. मुलगा मुलगी तर फार लांब, ही वस्तुस्थिती आहे. आणि धर्माची माणसं आपण तर प्रॅक्टिकल आहोत. आपण काय समजून घेत नाही. ह्या ज्या गोष्टी व्हायला होण्यासाठी तरुणांना असेल, तरुणांचे ग्रुप पाहिजे तर मी देतो तुम्हाला. तरुण आहे, पण तरुणांमध्ये पण काय आम्ही प्रयत्न केला, तरुणांना उभं करायचं, एकत्र करायचं. फक्त प्रॉब्लेम त्यांचे आहे, आम्ही काय पाहिजे मदत करतो. मला ते म्हणतात की साहेब मी बिझनेस करणार, मला पैसे एवढे लागणार, देता का? 7 लाख देता का? 1 कोटी देता का? मी म्हणलं अरे हाचे धंदा होतो का बाबा? ज्यांना करायचे नाही असे लोक असेही म्हणतात. खरोखर ज्याला करायचं असेल, जर करणार असेल त्यासाठी आपण नक्की मदत करणार आहे, मदत करू शकतो आपण. आणि मी देखी स्वतःला मी दलित समजत नाही आणि आज मी महार पण नाही. जो दलित सांगत असेल त्यासाठी आपण जात पण नाही. मी आज बुद्धिस्ट आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ कुठल्या धर्म असेल तर बुद्ध धर्म आहे, हे मानणारा मी आहे. आपण मानलं पाहिजे निसंकोचपणे. अरे मी बुद्धिस्ट आहे सांगा, छाती ठोकून सांगा. थोडं त्रास होतो होऊ दे ना, असेही त्रास होणार आहे. आता या कारणाने
तुम्हाला तुम्ही कोण आहे, कुठून आलाय सगळं कळणार आहे. 2 मिनिटात एक कळणार आहे. चुकून ठेवायची गरज राहणार नाही. त्यामुळे आपण त्याच्यावर प्राऊड असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा, जगामध्ये सर्वश्रेष्ठ किंवा ज्ञानवंत जे बाबासाहेब आहेत त्यांचे लेकर आहोत आपण, त्यांचे वारसदार आपण आहोत. आपण कशा गोष्टीची बाळगायचं. माझे वडील आढळणे हे आहे ते महत्वाचं नाही. आपला पहिला बाप कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. काय एवढं कोणी करायचं म्हणून आपण पुढे जायला पाहिजे. तर बिझनेसच्या पॉईंटमध्ये जे करायचं असेल आपण करूया. आणि मी एकाच वेळेला आता सांगता तुम्हाला राहिलं असेल, मी ह्या क्षेत्राला टच केलेलं नाही असं नाही, पण कुठल्याही क्षेत्रात मी अंबानी किंवा अदानी होऊ शकलो नाही. प्रत्येक क्षेत्रात आहे. रिअल एस्टेट मध्ये आहे, एनर्जी मध्ये आहे, हॉटेल बिझनेस मध्ये आहे, एंटरटेनमेंट मध्ये आहे, गार्मेंट फॅक्टरी मध्ये आहे. ह्या ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही. जेवढं जमलं तेवढं चालू केलंय मी. 15-20 बिझनेस करायचे, त्याला 4-5 नुकसान जाणार आहे ना. बाकीच्यांना कव्हर करता येईल का नाही. एकच ह्याच्यावर चालला का आवडणार, गुंडाळून बसायचं निघून जायचं, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने वेगवेगळं एकाच वेळाने का आपल्याला मुलं काय करतात, आले की आल्याबरोबर एकदम चालू करायला जातं असं नाही. जे पहिला केलं ते आपल्याला यशस्वी होऊ, मग दुसरा बिझनेस कर, मग तिसरा जोडला पाहिजे. वेळ कमी आहे, अंकाय तमकाय सर्व काय शक्य आहे, पण करणारा पाहिजे, करून घ्यायला पाहिजे, तरच होणार आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं या पुढील काळामध्ये तुम्ही काय करणार आहे, काय नाही करणार आहे मला माहित नाही, पण सगळ्यात महत्वाचं शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षणासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. आपली स्वतःची विद्यापीठ असायला पाहिजे, तरच या पुढील काळामध्ये आपल्या मुलांना शिक्षण मिळणार आहे. कुठेही पुढे जाऊ शकतो आपण. आता तुम्हाला स्कॉलरशिप अमक कशानंतर आपण सगळे शिकलो. या पुढील काळामध्ये कोण देणार आपल्याला, देऊ शकणार नाही. ते होता कामा नये. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो की बिझनेसचा शिवाय आपल्याला पर्याय नाही. जैन समाज आपल्याकडे 3% पण नाही. जैन समाज 3% नाही. तसं ऑल ओव्हर इंडिया बघायला गेलं, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर देखील आपला समाज 12% आहे. 12% वाल्यांकडे काय आहे. म्हणून आपण बिझनेस मध्ये यायला पाहिजे. त्यातलं 12%तले मी कमीत कमी म्हणतो की 4% लोकांनी बिझनेस मध्ये यायला पाहिजे. बाकीच्या लोकांनी इकडे जॉब तिकडे जॉब काहीतरी केलं तर चालण्यासारखं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जॉब घेणाऱ्यापेक्षा जॉब देणारे आपण राहायला पाहिजे. या मताचा आम्ही कष्टात शिकलो. पण तुम्हाला सांगितलं ना तेवढं कष्ट करून शिकलो, ते सांगत बसायचे नाही. आज यशस्वी झालं की नाही तर ते सांगायचं हे यशस्वी झालं तू बनवशील. आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये सांगतो एक सांगलीकर कामाचं नाही, 100 सांगलीकर व्हायला पाहिजे, तर तेव्हा आपण उदाहरण काढणार आहे. म्हणून आम्ही 500 महिला आणि 500 पुरुष उद्योगपती बिझनेसमॅन बिझनेस वुमेन बनवतो सध्या आम्ही. ते आता वर्षभर जास्तीत 2 वर्षामध्ये उभं राहिले. 1000 बिझनेसमॅन जर एका सांगली जिल्ह्यात उभं राहत असेल तर 1000 लोकांना आमचं सांगणं एकच आहे, तू बाळा 5-5 लोकांना तू उभं करायचं, बाकी काही करायचं नाही. एक आदर्श म्हणून आपण ते डेव्हलप करायचं चालू आहे. यशस्वी झालं की मी तुमच्यापर्यंत येऊ, आपण तेही तुम्हाला सांगायचा आपण प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्वाचं बँका आपल्या असायला पाहिजे. आणि 30 रुपये हवेच आपल्याला. त्यानंतर KG to PG शिक्षण तर आवश्यक असायला पाहिजे. एक बँक असायला पाहिजे आणि बँकेबरोबर बिझनेस असायला पाहिजे. ह्यातनं जर वेळ मिळाला तर चुकून राजकारणात पण असायला पाहिजे बरं का तुम्ही. आपण काय करतो पहिलाच राजकारण, बाकी तिन्हीला काही उपयोग नाही. म्हणून राजकारण पण महत्वाचं आहे. सत्यात आपण असणे फार महत्वाचं आहे. त्याही गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं महिलांची संख्या ती जास्त आहे. बरं वाटलं तुम्ही लोकांची. काय जास्त म्हणतो तुम्हाला की महिला बदल घडवू शकतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये बदल घडवण्याची शक्ती जास्त. कारण त्याचं की तुमच्याकडे पेशन्स जास्त. किती अत्याचार अंकात झालं तर तुम्ही तोंड उघडलं पाहिजे. आणि क्षमशक्ती जास्त असल्या कारणाने तुम्ही कुठलेही बदल घडवू शकता. आणि तुम्ही जर पुढाकार घेऊन जिथे ते विहार असतील विहारात तुम्ही ताब्यात घ्या. जोपर्यंत महिला विहारात ताब्यात घेणार नाही तोपर्यंत त्या विहाराला लोकांची येणं फार कमी राहणार आहे. ज्या दिवशी महिलांच्या ताब्यात तुम्ही द्याल त्या दिवशी तुम्ही बघा तुम्ही कधी मुलांना घेऊन या. लहान मुलांना महिला घेऊन येतील. महिला गेल्यानंतर पुरुष ऑटोमॅटिक येणार आहे.
तर पहिल्यांदा सवय करून घेऊ आपण. पहिल्यांदा 9 ते 10 दर रविवारी 9 ते 10 फक्त 1 तास द्या. त्यापुढे काय होतं बघा तुम्ही. आम्ही पाली भाषेचं आम्ही काय काय करतो ते आपल्याला जास्त सांगणार नाही, तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार आहे तुम्हाला. आम्ही जे काम करतो आम्ही कोणाला सांगण्यापेक्षा ऑटोमॅटिकली समाजापर्यंत जातात, पोहोचतात, ते लोक येतात, बघतात आणि करण्याच्या अगोदर आम्ही काही सांगतच नाही. केल्यानंतर लोकांना समजते किंवा केलेलं आहे असं. त्यामुळं तुम्ही आदरणीय आहात, ग्रेट आहात. त्यावेळेला कष्ट करून तुम्ही जॉब मिळवलेले आहेत, ते जॉबमध्ये यशस्वीपणे काम करून रिटायर्ड झालेले आहेत. रिटायर्डचं लाईफ पण तुम्ही यशस्वी करायला पाहिजे ही अपेक्षा बाळगणं काय चुकीचं नाही. ते घरापासून चालू करा. तुम्ही घरचे ऐकलं तर सगळं दुनिया ऐकणार आहे. जर घरचेच आपलं ऐकणार नसेल तर कुणी ऐकणार नाही. त्या पद्धतीने आपण वाटचाल सरळ करून करूया. सांगण्यासारखं भरपूर आहे, पण काय ज्यांना सांगण्यासाठी मी आलो होतो ते म्हणजे तरुण म्हणून त्यांना सांगणार. तुम्हाला कसं सांगून का तुम्ही या कामाने ऐकणार, या कामाने सोडणार, काय नाही, बरोबर आहे. आणि ते तुमच्या कामाचंच नाही ना, ज्याच्या कामाचं आहे तुम्ही हे करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण बुद्धिस्ट होऊया. 100% बुद्धिस्ट व्हायला पाहिजे. आता काही आपल्या हातात नसेल तेवढे तरी आहे का नाही, बुद्धिस्ट व्हायचं तर आपल्या हातात आहे का नाही, ते तर आपण करूया. आणि आपण तुम्ही ऑलरेडी बुद्धिस्ट आहे म्हणून फिरताय, सगळं करता, ठीक आहे. काल औरंगाबादला गेलो होतो मी. काल औरंगाबाद एक उदाहरण देतो. मला एकाने म्हणलं बाळासाहेब आंबेडकरच बुद्धिस्ट नाही. एकाने काय सांगितलं, सांगणार का कमी नाही, फार इंटेलेक्च्युअल. ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट नाही. असे म्हणलं बुद्धिस्ट आहे का नाही, सर्टिफिकेटच ते वाटतात, सर्टिफिकेट ते वाटतात, त्यांना बुद्धिस्ट नाही असं का म्हणणार तुम्ही. 15 वर्षे लोक काही करतात, काही बोलतात, त्यांना लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं टार्गेट सरळ असायला पाहिजे. मला जेवढं जमतं तेवढं करायचं, तेवढं यशस्वी करायचं, दुसऱ्या याच्यात पडायचं नाही. जे मोठे आहेत मोठे बघून घेतील. आपण आपले ध्येय त्या पद्धतीने घेऊन जाऊया. बोलता बोलता कोणाला नकळत काय म्हणतात वेदना किंवा दुःख दिलं असेल तर प्रॅक्टिकल आहे, काय करू शकत नाही आपण. जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि ज्याला सत्य स्वीकारायची तयारी नाही ते बुद्ध नाही, बुद्धिस्ट नाहीच आहे. जो सत्य स्वीकारतो तोच बुद्धिस्ट आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही पहिल्यांदा स्वतःला सत्य स्वीकारायची तयारी ठेवा. त्यापुढे आणखी काय करायचं असेल. आणि आज तुम्ही मी जे काय बाबासाहेबांमुळे आहोत, जर ते बाबासाहेब नसतात काय झालं असतं. एकटा बाबासाहेब एवढं करून गेले तर आपण तर किती लोक आहोत. आता बदल घडवणं शक्य आहे आणि करू शकतो आपण, आणि आम्ही घडवतो. आता सध्या चालू आहे, आमच्या पद्धतीने चालू आहे. आणि मी आताही तुम्हाला सांगितलं, मी दीक्षा भूमीवर सांगून आलोय, पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये विदर्भ मराठवाड्यापेक्षा जास्त बुद्धिस्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील आणि आम्ही करणार. आमच्या बुद्धिस्ट धर्माचा दुष्काळ होते, ते दुष्काळ आम्ही दूर करणार अशी या पद्धतीने त्यांना सांगून आलं सगळ्यांसमोर. आणि आम्ही करतोय त्या पद्धतीने. आता सध्या 2 तालुके आम्ही घेतलेले आहेत. आमची माणसं घरोघरी जातात, धर्म समजावून सांगतात, आणि ते पण पेड आहे. जाणाऱ्यांना सांगणाऱ्या पण पेड ठेवलंय. पण प्रत्येक घरोघरी जातात, धर्म सांगतात, त्याला मत परिवर्तन करायला पाहिजे. नुसतं आपण धर्म परिषद घेतो, बघा धर्म परिषद गेले की असं आमच्यासारखे कोणाला पाण्याला दिलेला असतात, तो 1 तास तो बडबडतो, त्यानंतर ते बंकेची काय बोलतात त्यालाच कळत नाही, झालं धर्म परिषद. त्यानंतर काय घेऊन गेलो आपण धर्म परिषदेतून, आपण काय घेतलोय विचार करा. काही नाही. जोपर्यंत घरोघरी जाऊन आपण धर्माचा प्रसार करणार नाही, अशोक प्रियदर्शी साहेब तुम्ही ऐका, पुढे फक्त एका ठिकाणी बसून नाही होणार. घरोघरी फिरल्याशिवाय धर्माचा प्रसार होणार नाही. जोपर्यंत आपण धर्माचा प्रसार करणार नाही तोपर्यंत या प्रत्येक गोष्टीमध्ये काही फरक पडणार नाही. आज सगळ्यात जास्त दारू पिणारे व्यसनाधीन कुणी असेल तर आपल्या समाजातलेच आहेत, कारण आपल्या समाजातील माणसं कोणाला ऐकतच नाही. त्यामुळे त्यांचे व्यसन सोडायचे असेल तर योग्य मार्गामध्ये त्यांना आणायचं असेल तर आपल्याला धर्म त्यांना द्या. त्यांना धर्म दिलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण सुरळीतपणे जाऊ शकतो. कारण जे काय काम करायचे बाबासाहेबांनी करून गेलेलेच आहे. आपल्या हातात काही कामच राहिलेलं नाही. जे बाबासाहेबांनी पेरलेलं आहे, उगवलेलं आहे ना, ते फक्त कापायचं आणि काहीच आहे ते जमायला नाही, ते जमायला नाही. ते आपण सगळ्यांनी मिळून जमूया आणि सेट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा नकारात्मक विचार सोडून द्या, पॉझिटिव्ह राहा ना.
दरिद्री अंक तर हे आपल्याला नवीन आहे, अत्याचार वगैरे आपल्याला नवीन आहे. मग काय त्याचे भाऊ करायचं, इकडं ते झालं हे झालं जाऊ दे. चांगल्या गोष्टीचं उपयोग करा तर लोक चांगले घडणार आहेत. एखादा बलात्कार झाला, एखादा अत्याचार झाला की आपण एवढ्या पेपरमध्ये एवढं व्हॉट्सअपमध्ये असं झालं तसं झालं, काय करणार आहे तू? झालंय ते झालंय, त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. त्यापेक्षा एखादा यशस्वी झालेला माणूस बघा, ते यशस्वी त्याच्याबद्दल थोडी प्रसार करा, त्या माणसाला भेटा, त्या माणसाकडे काय घडवा. ह्या गोष्टी घडतच नाही, पॉझिटिव्ह फिरतच नाही. मग होणार कुठून? काय पैसे वाढवणार? त्यामुळे तुम्ही विद्वान आहात, पॉझिटिव्ह फिरण्यासाठी तुमच्याकडे अनुभव आहे. कुठल्या शेतीत काय पेरलं गेलं पाहिजे हे तुम्हाला समजतं. त्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये थोडीशी पॉझिटिव्ह पेरणी करण्याचे प्रयत्न आपण करूया. आणि नागलोक असोसिएशन पुणे यांचा जो आहे त्या पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही कमीत कमी 2000 मेंबर करा. ते टार्गेट तुम्हाला मी सांगतो. 2000 मेंबर करणं का अवघड नाही, सहज हे करू शकतात, म्हणजे शक्य आहे. आम्ही काय म्हणतो की तुम्हाला का शक्य म्हणतो तुम्हाला की आम्ही 2022 साली लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आतापर्यंत धर्मभूमी उघड फार वेळ आहे. कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर आहे, छोटंसं गाव आहे, तरी आतापर्यंत 36 लाख लोकांनी व्हिजिट दिले. किती? 36 लाख लोक. ही लोक आले नाहीत, आपलीच लोक असणार की नाही? मग एवढे लांबून इथे येऊ शकतात तर परिवर्तन नाहीये, शक्य आहे. म्हणून तुम्ही करा. आणि पदाधिकारीमध्ये 50% महिला असायला पाहिजे, 50% पुरुष असायला पाहिजे, त्यामध्ये 50% तरुण असायला पाहिजे, 50% एक्सपिरियन्स असायला पाहिजे. ह्या कॉम्बिनेशनने तुम्ही जर करत असाल तर यशस्वी होणार. आणि सिनियर सिटीजनना आणखी एक मला सांगणं आहे, तरुणांना तुम्हाला, तुला काय कळतंय, तुला काय समजतं, हे काय करायचं आहे, हे नेगेटिव्हिटी सोडून द्या. तरुण जे काय म्हणत असेल त्याला पटतोय ना, त्याला कळू दे नाही का, त्याचे एक्सपिरियन्स कधी होणार, त्याला एक्सपिरियन्स करायला पाहिजे ना. तुम्ही काय करता, काय करू देत नाही. कितीतरी वेळाला जातो, मी काही करतो, पण आतापर्यंत म्हणतो 2022 नंतर आमचे माझ्या हातून भूमिपूजन 22 वेळाचं झालंय. त्या 22 पैकी 8 सगळ्या संपत आले, म्हणजे 8 वेळाची कामं संपत आले. गव्हर्नमेंटकडे पैसे नाही, आपले लोक स्वतःचे पैसे स्वतःने काढून करायला लागले. तर तुम्ही तरुणांना जवळ घ्या, तरुणांच्या हातात सत्ता आहे. आपण पुढची सोडतच नाही. मिस चेअरमन, मिस सेक्रेटरी काय ठेवलं त्या संधी द्या पडलं त्याला. मार्ग कसे घ्यायच्यावर अडवायची पडेवर राहत तुम्ही. सगळ्यांना सांगायचं माझी केस आहे, तुम्ही जे करता चुकीचं नाही. तरुण करत नाही म्हणून तुम्ही करायला लागलाय हे मला समजतं, पण त्यांना वाटतंय की आम्हाला तुम्ही संधी देत नाही. म्हणजे त्यांना संधी देऊन बघा, काय बदल घडतोय बघूया, त्यामध्ये थोडीशी करता येईल. मी नेगेटिव्ह माणूस नाही आहे, नकारात्मक नाही आहे, प्रॅक्टिकल आहे. आणि मी प्रॅक्टिकल तुम्हाला बोलतो. सत्ता सोडायची तयारी पाहिजे आपले, तर सुधारणा नक्की घडेल. तयारी आहे विचारायला बरं आहे, हे काय नाही तिथंच काय झालं. कुठेही कुठल्याही व्यायाम केलं, हे केलं, हे करतो, हे करायचं म्हणजे वाढलं. आता आपण म्हणतो, आता मगाशी कोणीतरी बोलताना म्हणले की काय छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, अंक तंक. मी म्हणतो धर्माचे म्हणजे विहारामध्ये या लोकांचे कामच नाही. विहारात गौतम बुद्ध बाबासाहेबांशिवाय तिसऱ्या फोटोला स्थान नसायलाच पाहिजे, हे कापूस नासून सांगतो मी कुठे गेलं. आणि कुठल्याही विहारामध्ये पाहिजे तर मी काढायला लावतो, कॉन्ट्रोवर्सी होत असेल. आणि ह्यामध्ये लोकांनी थोडी दादागिरी नाही, दादागिरी समजायचं, पण आम्ही काढतो. का करायचं? यांनी ठिकाणी विचारायचं, त्यांच्या घरात लावा तुम्ही त्यांचे फोटो, हायस्कूलमध्ये लावा, कुठल्या ऑफिसमध्ये लावा. विहारामध्ये ज्यांनी धर्म स्वीकारलेले त्यांना स्थान द्या, ज्यांनी स्वीकारलेले नसेल त्यांना स्थान देण्यात काय अर्थ नाही. नुसतं आपण एवढे नावं घेतो, त्या नावामध्ये काय ठीक आहे, त्यांनी केलंय ना. बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानले, आम्ही पण गुरु मानले. कुठं? तिथं. इथं काय हे आता कोणीतरी धर्म स्वीकारलेलं आहे का? इन्क्लुडिंग कबीर स्वीकारले का धर्म? म्हणून आपला आपण असायला पाहिजे नको. प्युअरिटी काय मग आपल्याला? बाबासाहेबांना आपला थेरवाद देऊन गेलाय, महायान नाही. थेरवाद सारखा आपण राहूया, एवढंच मला सांगायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, धर्मामधलं मी तज्ञ नाही,
धर्माच्या बाबतीत ते पण अजून हायस्कूलमध्येच आहे. हायस्कूलमध्ये 7वी पण असेल 8वी पण असेल. धर्मात जे म्हणतात मी फार इंटेलेक्च्युअल आहे, मला एवढं समजतं, कोणाला काही समजत नाही. बाबासाहेबांना बुद्धाने धर्माचे वाचल्यानंतर मी 3-4 वेळा वाचून झालंय, अजूनही समजलेलं नाही मला. अजूनही अर्थबोध होत नाही. नुसता वाचल्याने समजला असा नाही त्याचा. त्यामुळं त्रिपिटकानंतर फार लांब आहे. लोक आपले सगळे सोडतात. त्रिपिटकामध्ये असं लिहिलं, ते झालं ते झालं, त्रिपिटकानंतर बघू. पहिल्यांदा बाबासाहेब दिल्यानंतर बस का बाबासाहेब कसे मोठे होता पण खरं आहे का नाही. हा ज्यांना इंटरनेशनल करायचं, ज्याला PhD करायचे, डबल करायचे, त्यांनी बाबासाहेबांचे वाचनाला त्रिपिटक करू दिले त्यांना. पालिकाने PhD कर बाबा, नको म्हणत नाही मी. ते तेव्हा आज काय कुठलं सुद्धा ते पुस्तक आणायचं, त्रिपिटकाचं लावून टाकायचं, मी हे पुस्तक वाचलं, काय कळलं त्यातलं. प्रॅक्टिकल नाही. आपण अजून थेरेटिक दाखवतो, कोणाला दाखवायचं. आपण आपली माणसं इतके हुशार आहेत ना, तिथे आता मी बोलून खाली उतरणे पण म्हणतात, काय बडबड गेला, काय ऐकायचं त्याचा, असं आपण माणसं होतो. म्हणजे आपली माणसं म्हणतो ऍक्युरेट आपण सेन्सिटिव्ह माणसं होतो. आपण आपल्या समाजातल्या सेन्सिटिव्ह माणसं कुठल्याच समाजामध्ये नाही आहे, सगळ्याच बाबतीमध्ये. पण काही चुकीच्या मार्गाने जातात म्हणून ब्रेक ठरवलं, दुसरं काय होत नाही. त्यामुळे तसं काही करायचं नाही. बँकेच्या बाबतीत मला बोलायचं होतं, पण बँक असायला पाहिजे आणि बँकेमध्ये सगळ्यांचे सहभाग असायला पाहिजे. ज्यांना लोन द्यायचं परत करणार आहे का नाही तसं बघून तुम्ही द्यायला पाहिजे, तर आपण यशस्वी होऊ शकतो. बिझनेस सारखं करायचं आणि धम्माचं काम धम्मासारखं करायचं. धम्म आणि बिझनेस जर तुम्ही मिक्स केला, धम्म होऊ शकत नाही, बिझनेस होऊ शकत. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, पुण्यात आलं की मी कुठल्याही सामाजिक गोष्टीला मी कधी टच करत नाही. सामाजिक याच्यामध्ये काय नाही, 2-4 लोक आहेत काहीतरी भेटतो, हॅलो हे करतो, मी फक्त बिझनेसच करतो. म्हणजे पोट भरायला आलो आपण. पहिला सांगितलं तुम्हाला तेवढं काम इथं करूया. मग आता इथून गेल्यानंतर आपण 7-8 क्लास झाल्याबरोबर माझं राजकारण चालू होतोय, धर्म चालू, जे काय असेल तिकडे चालू सांगली जिल्ह्यात. कारण आपण महाराष्ट्राचा नेता होऊ शकत नाही, आपल्याला नाही ते केंद्र. फक्त आपण पहिल्यांदा आपलं घर भूतीचं करू, नंतर गाव करू, नंतर तालुका करू, नंतर जिल्हा करू. संपत्या याच्यामध्ये कुठलं की सुटलं म्हणायचं रेट झाला मी काय देशाचा नेता होता. नॅशनल कसं नॅशनल आपल्याला जेवढं जमतं आपण त्यामध्ये करूया. तुम्ही तुमचे गाव आणि जिल्हा घेतला, आम्ही आमचे गाव आणि जिल्हा करत असेल तर आपण धर्मामध्ये यशस्वी होऊ. प्रत्येक धर्मामध्ये जर यशस्वी झालो तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण यशस्वी 100% होणार. त्या पद्धतीने बोलतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद.